तर रामकृष्ण हरी मंडळी, चला आज काय नवीन आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत श्री प्रवीण राऊतवाडी. तर नमस्कार मालक. जय श्रीराम. नमस्कार. तर तुमचा एक परिचय द्या थोडक्यात. माझं संपूर्ण नाव आहे प्रवीण गोविंद राऊत, मुक्काम राऊतवाडी, पोस्ट किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे. मालक तुमचं इथलं एकदा लोकेशन सांगा. जर आपल्याकडे यायचं असेल, पुण्यावरून यायचं असेल तर कापूरवळच्या पुढचा स्टॉप किकवी. किकवीवरून लेफ्ट साईडला 1-1.5 किलोमीटर आपलं गाव आहे आतमध्ये, राऊतवाडी म्हणून. आणि जर सातारवरनं आला, शिरवळच्या पुढे 10 किलोमीटर आला की राईट साईडला किकवीचा स्टॉप लागेल. किकवीवरून राईट साईडना राऊतवाडी गाव. ओके. तर आज आपण त्यांच्या दावणीची जी बैल बघणार आहोत ती नैसर्गिक रत्नासाठी उपलब्ध आहेत. तर आपण बघतो त्यांच्याकडे हे 3 नंदी आहेत. पहिला म्हणजे मालक, आता पहिले कुठनं सुरुवात करायची आपण? ठीक आहे, मल्हार पासून सुरुवात करू. ओके. तर हा पहिला त्यांचा मल्हार, तो म्हणजे काजळी किल्लार आहे. ये पुढे चल. हा आपला मल्हार घरच्या गाईचा आपण खोंड सांभाळलेला आहे. अच्छा. तर ह्याचा विषय असा आहे की ह्याच्या आईला 8 ते 10 लिटर दूध आपण स्वतः काढलेलं आहे. हा दुधाळ वंशावळीतील ओळू आहे. अच्छा, दुधाळ वंशावळीतलं म्हणजे ह्याची आई तुमच्याकडे घरीच आहे. होती. या बैलाची पैदास वगैरे काय सांगता येईल? या बैलाची पैदास सीमेश्वरची आहे. सीमेजवरची आहे. पण तरी पण बैल अगदी ऍक्टिव्ह रिक्यू देखना हो, एकदम व्यवस्थित आहे मापाला वगैरे. ते गाईची आपल्याकडे 10 वेत झाली. हा. त्याच्यात 7 कालवडी झाली आणि 3 खोंड झाली. त्याच्यात अच्छा. आपल्याला हा आवडला म्हणून आपण हा सांभाळला. म्हणजे ते सिमेज पण टॉपच होतं. सिमेस पण टॉपचं होतं, काजळीमध्ये लावलेलं होतं. हा. सिमेस टॉपचं होतं. आणि आपण हा म्हणजे ब्रीडिंग साठी नव्हता पाळला, आपण हा शर्यतीसाठी पाळला होता. हा छकडीला सुद्धा पळतो. हा. छकडीला याचे नंबर आहेत 5-6 आणि हा 4 बैलात घाटात सुद्धा पळतो. अच्छा, बरोबर. आम्ही बघितलं होतं इथे येण्यापूर्वी, आम्ही जरा बैलाची माहिती काढली होती. तर बैल तुमचा घाटाला पळतो. परत आपल्या पुण्यातल्या 4 गाड्याच्या शर्यतीत पण छकडीला पळतो. आणि 4 गाड्यात आहे ना, आपले मित्र वर्ग आहे खूप मोठा, साई ग्रुप बैलगाडी संघटना म्हणून मोठी संघटना आहे. अच्छा. तर त्यांच्या तिथं आपला बैल पळतो. तर आमचे मित्र आहेत खास, स्वप्नील देवकर, भारत शेतकुटे, असे आपले मित्र आहेत. मोठा ग्रुप आहे त्यांचा, साई ग्रुप बैलगाडी संघटना, त्यांच्या नावावर बैल पळतो. अच्छा. बैलाची काय कामगिरी वगैरे त्या क्षेत्रात? बैलाची कामगिरी चांगली खूप. अच्छा, नंबर वगैरे? हो, नंबर गाठात पण नंबर आहेत त्याचे. हा. आणि छकडीला पण नंबर आहेत, आपल्या घरात ढाली आहेत. आणि बैलाचं विशेष म्हणजे बैल इतका देवगुणी, जो सांगाल तसंच ऐकणार. बरोबर. अगदीच आम्ही बघितलं, आता ती क्लिप जोडणार आहे आपण व्हिडिओत. सर माग, सर माग, ये पुढं चल, ये पुढं. एकदम शांत बैल. बघा मंडळी, बैल एकदम सांगल तसा पाय वगैरे उचलतो, ही करतो. एकदम मालकाच्या ऐकण्यातला बैल आहे. म्हणजे आता मगाशी पण बघितलं, जर बैल आपण फिरून आणल्यानंतर अगदी त्यांच्या दारात उभा केला होता बैल त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी. आणि मारका वगैरे नाही ना? नाही, मला म्हणजे घरच्या माणसांना अजिबात मारत नाही, बाहेरच्या माणसाला जवळ येऊन देत नाही. बरोबर. आता मगाशी आमचं शूटिंग चालू होतं, डरकत होता आम्हाला बघून असं. पण आता तुम्ही समोर उभे ते आता एकदम शांत असं. या बैलाच्या वासरं वगैरे कशी, म्हणजे एकदम छान पडलेली आहेत. याची वासरं शर्यती क्षेत्रात पण पळतायत आता छकडीला आपल्याकडे. हा. एक वाई मध्ये आपले विशाल भाऊ म्हणून आहेत, त्यांच्याकडे आता एक वासरू आहे सोने म्हणून. विशाल शिंदे? हा, विशाल शिंदे. तर त्यांच्याकडे अगदी छान वासरू पळतंय ते. अच्छा, विशाल शिंदे आणि विलास परखंदी. हा, परखंदी मध्ये वाई मध्ये छान वासरू पळतंय. आणि दुसरं एक आमच्या पाहुण्यांकडे नऱ्यामध्ये मेवण्याच आहे, त्यांनी नऱ्यात पाहुण्याकडे दिले त्यांच्या मामाकडे, तिथे वासरू ते छान पळते. अच्छा अच्छा. म्हणजे पैदास वगैरे सगळी वासरांची बरोबर आहे. कालवडी सुद्धा चांगले आहेत, ह्याच्या कालवडी पडलेल्या आहेत ना, त्या पण छान आहेत. अगदीच बैल पण देख नाही तुमच्या काजळी किल्लार मध्ये. अगदी बैलाचे डोळे काळे, नागपुडी काळी. आता ते दिसत असेल थोडं चॉकलेटी, आता बैलानं उकारले. हा, आता त्याने उकारलं ना. पण बैलाची नागपुडी वगैरे पूर्ण काळी, अगदी पायाचे खुर काळी, शिंग काळा, शिफ्टीचा गोंडा काळा. ये चल पुढं. आणि बैल अतिशय हुशार. काय हा, बैल इतका शांत. बैल जर गाडीत भरला कुठेही नाही, आपण ब्रीडिंग शक्यतो घरपोच सेवा देतो. कारण काय होतं, गायला त्रास होतो, त्यामुळे आपण घरी जाऊन घरपोच सेवा देतो शेतकऱ्यांसाठी. आणि बैल इतका शांत आहे, जर गाडीत भरला अजिबात हालत नाही, काय नाही, सोडला की बैल गाडीत जाऊन उभा राहतो.
बरोबर, आपण तो प्रश्न घेणारच आहोत. तर नाव काय म्हणाल बैलाचं? मल्हार. मल्हार. तर मल्हारचे भरायचे वगैरे काय चार्जेस वगैरे काय? मल्हार आपण घरपोच गेलो तर 2,000 रुपये घेतो आणि जर गाई आपल्या घरी आली तर 1,500 रुपये घेतो अच्छा. आणि येण्या जाण्याचा खर्च वगैरे मालकांकडे? मालकांकडून. अच्छा, मग ते कसं ठरणार? अंतरावरती भाडं जे अंतरावर. अंतर असेल ते आपण भाडं सांगून मग त्यांचं जे गाडीवाल्याशी बोलणं करून देतो. आणि अगदीच. आता माझा एक विचारायचा प्रश्न असा की मल्हार दुधाळ वंशावळीतला, म्हणजे अगदी त्याला कांबळ 100%, बिंबळ 100%. एकदम आणि चांगली. ज्या बैलाला कांबळ त्याच बैलाला दूध, बरोबर. ज्या गाईला कांबळ जास्त. जास्त त्याच गाईला दूध जास्त. तर आता मल्हारच्या ज्या होणाऱ्या कालवडी आहेत त्यांचा काय दुधाचा रेकॉर्ड वगैरे काय राहील? नाही, अजून कालवडी बारीक आहेत ना. आता एक वर्षाच्या 1.5 वर्षाच्या कालवडी झालेली आहेत त्याच्या. हा हा. आहेत आपल्या मित्रांकडे आहेत कालवडी. ओके ओके. तर त्या सुद्धा बघायला मिळतील आपल्याला, म्हणजे वेल्यानंतर म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सर्वजण. आपल्याकडे रेकॉर्ड असतं कुणाकडे कालवड झाली कुणाकडे खोंड झाला. ओके. आता येणाऱ्या काळात मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण 100% सांगूया दुधाचा रेकॉर्ड कसा आहे. 100%. शक्यतो आपल्या खिल्लार क्षेत्रात आपण दुधाळ वंशावळीच्या साठी आपण बघतोय, म्हणजे वाढ व्हावी खिल्लार क्षेत्रांनी, लोकांनी संगोपन करावं, एचएफ जर्सीचं प्रमाण जरा कमी होणं, त्यासाठी आपले 100% प्रयत्न चालू आहेत. आणि असे नंदी खरं तर हवेत. राऊतसाहेब, काय होतंय की प्रत्येक वेळेस खोंड होईल असं काही नाही. बरोबर. कालवड सुद्धा होती गायला, आणि जर ती कालवड झाली तर त्या ताकदीची झाली, दुधाच्या ताकदीची, तर माणूस आवर्जून सांभाळणार आहे 100%. आणि जर बैल पैदाशीचा जर शांत आणि देवगुणी असेल तर ते गुण कालवडीत उतरतात. बरोबर बरोबर. आणि कालवड सुद्धा तशीच त्याचप्रमाणे तयार होते. राऊत साहेब, आता बरेचसे लोक तापट गरम रक्ताची वळू भरतात. बरोबर. थोडंफार जरा माहिती द्या त्याबद्दल. गरम रक्ताचा वळू भरावा त्यात माझा काही विरोध नाही, काय अडचण नाही. पण गरम रक्ताचा वळू भरला, खोंड झाला, मान्य आहे, चांगले, आनंद आहे की खोंड झाला. पण शक्यतो वळूनी मालकाला ओळखलं पाहिजे. बरोबर. ज्यांचे वळू म्हणजे आपल्याला कोणाला काही नाव ठेवायचे नाही किंवा काय नाही, वळू आहे तर वळूने ज्या चारा पाणी करतो मालक त्याला ओळखलं पाहिजे. किती गरम असू द्या त्याला एका कासऱ्यावर सोडून दिलंच पाहिजे. बरोबर. अशा बैलाची पैदास अगदी योग्य होणार. जरी खोंड झाला तरी सुद्धा तो मालकाचा ऐकणार आणि शर्यत क्षेत्रात सुद्धा नाव करणार. आणि कालवड झाली तर काही विषयच नाही. जर देवगुणी बैल असेल त्याची कालवड तर काही विषयच नाही. कुणी दार काढा, काही करा. कालवडी बद्दल, कालवड जर तापट झाली तर कशा प्रकारे त्रास देऊ शकते? कालवड तापट झाली तर धार कोणी काढायची, पहिला मुद्दा. असू दे, तिला सांभाळता येईल, मारू द्या गैनी. पण जर कालवड वेली आणि जर तापटपणा केला बैला तर कुणी धार कोणी काढायची. बरोबर. आता प्रदर्शनाला वगैरे आपण हे करतोय. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे प्रदर्शनाला जर कालवड न्यायची असेल तर ती शांत पाहिजे, किंवा मालकाचं तरी ऐकलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे जर कालवड शांत पाहिजे असेल तर वळू शांत पाहिजे. आणि वळूच्या अंगातले गुण हे 100% वासरात उतरतात. ह्याचा आम्हाला अनुभव आलेला आहे. कारण ह्याला जी खोंड झालेली आहे ती अगदी सेम ह्याच्या गतच पळतात, सेम. अच्छा. अगदी फाटीला शिवणे नाही, काय नाही, सरळच पळणे. अगदी नाही, बैलच तसा हुशार आणि शहाण आहे. असं बैलाच्या शिंगाला नक्की काय झालं होतं? बैलाच्या शिंगाला काय झालं, बैल उकारतो. बैल उकारताना थोडीशी जखम झाली, त्याला थोडी टपरा निघाला, जखम झाल्यानंतर आतमध्ये सेप्टिक झालं, ते कळलं नाही. सेप्टिक झालेलं कळलं नाही, आतमध्ये इथपर्यंत सेप्टिक झालं. ते नंतर आम्हाला कळलं, बैलाने परत उकारल्यानंतर इथला टपरा गेल्यावर इथपर्यंत सेप्टिक झालं होतं ह्या बैलाचं, इथपर्यंत. तर मग मल्हारचं काय केलं, आम्ही डॉक्टरला दाखवलं, दवाखान्यात नेलं, एक्सरे काढले. डॉक्टर म्हणले बिरुड झाले, शिंग कापावं लागेल. बरोबर. कापावं लागेल म्हणलं, इथं कापावं लागेल म्हणलं. मग म्हणलं कापायचं नाही. मग आम्ही घरी आणलं, मी स्वतः आपलं सरळ कोयत्याने फोडलं शिंग. म्हणलं असं तसं कापायचंच. बरोबर. मग आपण सरळ शिंग फोडलं आणि बघितलं आतमध्ये काय. बैल असा उभा राहून एकदम शांत शिंग फोडलं आणि बघितलं, आतला सगळा गाभा काढला. जेवढी घाण होती ती सगळी काढली, सेफ्टी होतं ते सगळं स्वच्छ केलं, रोज ड्रेसिंग करून बैलाचं शिंग बरं झालं, शिंग ओके झालं. घरी तुम्ही सगळं केलं. अच्छा अच्छा. शिंग वाचलं, हे महत्वाचं होतं. नाही तर डॉक्टर म्हणले होते कापावं लागेल खाली. नाही, तुम्ही पण बैलासाठी केले आणि बैल पण तेवढं मालकासाठी करतोय. आज एवढ्या 3 क्षेत्रात बैलाचं नाव आहे. जरा एकदा तुमच्या तोंडून ती सर्व क्षेत्र सांगा. बैल हा सर्वात पहिला चकडीला पळाला. चकडीला आदत मध्ये याचे 3 नंबर आहे. कडेने पळून सुद्धा नंबर आहे याचा. अच्छा, फायनल राहिलेला. आणि दुसरी गोष्ट, गाठात सुद्धा बैल पळतो 3 फेऱ्याला. नाही, गाठात 4 बैलात.
आज 4 बैल, हा बरोबर. हा आपल्याकडे छकडी हा हा आणि बरोबर. 4 बैलात पुणे भागात पुणे भागात. साई ग्रुप बैलगाडी संघटना आहे आमची, खूप मोठी संघटना आहे. हा हा. त्याची संघटनेच्या नावावर बैल पळतो. अच्छा, 4 बैलात तिथं सुद्धा. तिथं कामगिरी राहिली तिथंही कामगिरी अजून. अगदी उत्तम आहे त्याची, पण काय होतं आपल्याला वेळ भेटत नाही एवढं लांब जायचं, हा, तरी आपण जातो आणि त्याच्यासाठी वळू जातो. क्षेत्रात देखील. आणि वळू क्षेत्रात तर त्याचा नादच नाही करायचा. तीच. आता बैल किती जाते आता बैल जुळलेला आहे. जुळलेला आहे? अच्छा. आता बैल म्हणजे आपल्याकडे स्वतःच घरी जन्मलेला बैल आहे, त्यामुळे आपलं त्याच्या जन्मापासूनचे सगळे रेकॉर्ड आपले. हा हा. हा बैल तुम्ही शेवट पतूर ठेवणार हो, आहे? 100. अगदी म्हणजे दावणीला, अगदी नक्की, विषयच नाही. दावणीला हे होतोपर्यंत म्हातार पण त्याचं आपल्याकडेच. राऊत साहेबांकडे जाणार आहे. सर माग, सर माग. बघा, घरच्या गाईचा खोंडे. बाय. म्हणजे आता बैल तयार केलाय त्यांनी एवढा मोठा घरच्या गाईचा, पण अतिशय शांत संयमी बैल. इकडे चल ये. आणि मालकाचा ऐकतोय बघा कसा. त्यांनी बोलावलं की लगेच येणार. तुम्ही सर्व त्यावर बोलता ना? हो, सर्व गोष्टी त्याला सर्व कळतात, सर्व सगळं समजतं. सगळं. इकडे चल ये, चल ये मल्हार, ये चल. तर प्रवीण दादा हा आपला दुसरा बैल, नमस्ते. हा आपला कपिला खिलार वळू. कपिला किल्ला. तर हा आपण वळू आणला होता. आता तो माणूस या दुनियेत नाहीये, तर खूप मोठं सहकार्य होतं त्यांचं आपल्याला. रहीम सय्यद सर यांच्या घरी जाऊन आपण हा वळू आणला होता आपण. म्हणजे वासरू बारीक होतं, वासरू हे बारीक होतं. त्यांनी फोन केला मला, म्हणले दादा तुम्हाला एक वासरू द्यायचंय, तुम्ही या. आम्ही गेलो असं फिरत फिरत गेलो, गाडी घेऊनच गेलतो. हा. सरांनी बोलवलं म्हणल्यावर गाडी घेऊनच गेलो. बरोबर. गेलो, सरांनी सांगितलं दादा हे तुम्हाला वासरू न्या, पैशाचं काय ते आपण बघू, तुम्हाला काय द्यायचे ते द्या. पण त्या माणसाने आपल्याला सांगितलं होतं सरांनी की ह्या वासराची पैदास तुम्ही पांढऱ्या गाईला जर नाही काळी पूर्ण पडली तर बैल परत आणून घालवायचा. हा शब्द अच्छा. सरांचा होता. आणि तो आज खरा ठरतोय. तो खरा ठरला. सर या दुनियेत नाही. नाहीत, तरी पण आज सरांचं आणि तुमचं कॉन्टॅक्ट कसं झाले? फोनवर. फोनवर. म्हणजे ओळख आधीपासून होती तुमची? नाही, ह्या क्षेत्रात आल्यानंतर मग सरांची व्हिडिओ बघायचो. हा. सरांना एकदा फोन केला, तेव्हापासून एकदम चांगलं रिलेशन झालं आमचं. अच्छा, म्हणजे स्वतः रहमतपूरला हा. जाऊन, अगदी त्यांच्या घरी जाऊन. अगदी. असं. बघा, या क्षेत्रामुळे तरी एक ओळखी वगैरे होत चालल्यात, लोकांच्या हो. वाढत चालल्यात. आणि हे काल क्षेत्र- जर आपण बघितलं असं तर एक सोयरीक जमली. असं एम नानांची सोयरीक जमली या क्षेत्रात. जमले. तर ह्या वळूचा विषय असं आहे, हा वळू हा पण शांत आहे, पण हा गरम तितकाच आहे. हा बरोबर. तुम्ही बघितलं असेल हो, हो, मगाशी. हो. वळू जेवढा जीव लावल तेवढा प्रेमळ आहे हा, आणि जेवढा तुम्ही याच्यावर राग काढताल त्याच्या डबल गरम आहे हा. गरम आहे. तो नाही जवळ येऊन देत कुणाला. अगदी अगदी. आता कोण दाताला कसा आहे बैल? आता 4 जाते. 4 जाती. 4 जाते. असं. साधारणतः केवढा असताना आणला होता तुम्ही? एकदम छोटा होता, मी आदत होता, हा हा. बच्चा होता. अच्छा, तो तुम्ही तयार केला? 1 वर्ष झालं आपण आणलेला. 1 मेला आणला होता सरांकडून आपण. हा. असं. बघा, पूर्ण जेड ब्लॅक कपिला वळू आहे. आणि ह्याची पैदास आता आपल्याकडे इथे दावणीला आपल्या घरी दाखवाय. सुद्धा आहे, दाखवाय सुद्धा आहे. हा, गाय आणि वासरू आहे गाय आहे. दाखवण्यासाठी. याची आता जवळजवळ 5 पैदाशी पडल्यात हा. आपली धरून. तर त्या 4ही सुद्धा पूर्ण ब्लॅक आहेत. अच्छा अच्छा. 3 तर गायी व्हाईट आहेत, त्या 3ही व्हाईट गायींना पूर्ण ब्लॅक आहेत. आणि एक गाय थोडी काळी मोरी काळीच आहे, तिला तर पूर्ण काळी चालू आहे. अच्छा, म्हणजे ह्याचा रेकॉर्ड चांगला आहे. रेकॉर्ड 1 नंबर रेकॉर्ड आहे. हा पण दुधाळ वंश. हा पण दुधाळ वंशावळ. त्याला पण कांबळ बिंबळ याला पण आहे. कांबळ आहे. आणि ह्याच्याही आईला 8 लिटर दूध आहे. हा. सरांच्या घरच्या गाईचं आहे, त्याच्याही आईला 8 लिटर दूध आहे. नाही, सरांचं आहे म्हटलं ते अगदी खात्रीशीर काम, विश्वासातलं. नाही, त्यांनी म्हणजे अगदी आवर्जून फोन करून दिला होता, दादा तुम्ही हा न्या त्या क्षेत्राला, त्या क्षेत्रासाठी हा वळू न्या. अच्छा अच्छा. आता बघतोय आम्ही बैलाची नागपुडी काळी, शिंग बिंग काळी, डोळ्याच्या पापण्या काळ्या, जीप काळी आहे बैलाची. आणि मेन म्हणजे अंडाशय पण बैलाचं काळच आहे. हो, पूर्ण काळ. म्हणजे बैल असा कुठं आता थोडासा वाटत असेल, पण त्याचा वातावरणामुळं, उन्हामुळं हा, कलर थोडासा असा उतरला वाटत असेल, पण बैल पूर्ण जेड ब्लॅक. काय या बैलाला पण काय घेतो बरं आहे? चार्जेस वगैरे? यालाही 2000 रुपये घेतो. हा. घरपोच गेलं तर 2000 रुपये घेतो, आणि आपल्या घरी आलं तर 1500 रुपये घेतो.
अच्छा, म्हणजे तुमच्या तिन्ही बैलांचे रेट सेमच आहेत सेमच रे. असं. आणि हा बैल पण घरपोच सेवेसाठी हा घरपोच उपलब्ध आहे. उपलब्ध आहे आणि ह्याची घरपोच सेवा खूप छान आहे. हा. गायी रिपीट होत नाही. बरोबर. अगदीच बैल बघा कानाचे टवकार म्हणजे कानाची आतली बाजू पण काळी बैलाची. हा पण बैल हुशार आहे. हा पण बैल म्हणजे एकदम देवगुणीच हा पण दुसरा. हा हा. अगदी दुसरा मल्हारच. काहीच विषय नाही. अगदी हा म्हटलं तरी एका कासरो तुम्हाला. हा एकदम. आणि आपण गायीवर सोडताना सुद्धा एका कासऱ्यावर दोन्ही बैल सोडतो. एकदम शांत. तुमची बैल सगळी एका कासऱ्यावर असतात, नक्की त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? वैशिष्ट्य ह्यांना जेवढा जीव लावल तेवढे हे आपल्याला जीव लावतात. हा. म्हणजे आता बऱ्याचशा ओळू मालकांकडं बैल 3-3 कासऱ्या आहेत. काय कायला डबल डबल इसनी आहेत ना. तर तुमचे सगळे बैल एकदम शांत आहेत, म्हणजे पोरांना देखील सोडून हा. देतील तुमच्या. देतात. असं बघताय म्हणजे अगदी मुलांना देखील बैल वगैरे सोडून देतात. असं सगळीच तिन्ही बैल पण ना? तिन्ही बैल. मी घरी नसलो तर तोच सगळं करतो. तो आणि त्याची आई. अच्छा. नाही तेव्हा तसं पाहिजे. एक बैल घेऊन जर गेलो कुठं बाहेर हा. घर पोचला तर मग 2 बैल घरी राहतात. ते सगळं ते करतात. खायला पाणी अगदी आरामशीर, काहीच टेन्शन नाही. दिवसातनं तरी किती गाय भरता तुम्ही? दिवसात अजून आता काही कमीच 1-2 गायीच असतात आपल्याला. हा. जास्त काही नाही. अच्छा. चिरंजीव काय आपले? हो. असं नाव काय? युवराज प्रवीण राऊत. असं शिक्षण वगैरे काय चालू आहे आता? 11वीला. 10वी पास झालेलं आहे. आता 11वीला कॉलेजला ऍडमिशन घेतले. अच्छा. प्रवीण दादा, जसं आपलं फोनवर बोलणं झालं होतं तसं आळंदीत शिक्षण पूर्ण हो. केले. असं माळकरी आहे मुलगा माझा. हा. आणि गायन करतो, पेटी वाजवतो. आणि किलरची खूप आवड आहे त्याला. किल्लर. वारी आता कितवी? वारी आता यंदाची 7वी. 7वी पायवारी. हा. असं. गेल्या वर्षी 10वी मुळे हुकली. हा. नाही आता ते पंढरी तेवढे घेणार पांडुरंग सण करून. हो. बघताच नाही तर कोणाचं सण करणार आहे. असं. या बैलाची आता पैदास नक्की काय सांगता येईल? कुठल्या ओळीची वगैरे काय? बैलाची पैदास आपल्याला सरांनी सांगितलं होतं. प्रथमेश फरतडे. हा. त्यांच्याकडे एक बैल आहे, तो शर्यतीला पण पळतो. त्या बैलाची पैदास येईल. प्रथमेश फरतडे. गाव कोणतं? गाव नाही सांगता यायचं मला. का फडतरवाडी वगैरे? नाही ते नाही. फक्त त्यांच्या भागातच आहे, साताराच्या भागात. अच्छा, कारण की रहमतपूरला तेच जवळ आहे. हा. पण सरांनी सांगितले म्हणून. सरांनी सांगितलेलं आपल्याला त्या ओळीची पैदास आहे. मला फोटो पण दाखवलेला आहे त्यांचा. हा. बैलाचा, ह्याच्या वडिलांचा. ह्याच्या वासरांचं वगैरे काय आता सध्या? ह्याच्या वासरांचं ह्याच्यापेक्षा क्वालिटी चांगली आहे. ह्याच्यापेक्षा गरम वासर आहेत. आता दाखवतो आपल्याकडे स्वतःकडे आहे. हा. 46 दिवसाचं वासरू आपल्या घरी आहे. हो. मल्हारची जी बहीण आहे त्या बहिणीला ह्याच्याकडून आपण ब्रीडिंग केलं होतं. तिला आता खोंड झालेला आहे आपल्याकडे घरी. अच्छा. मल्हारची डायरेक्ट बहीण का? नाही, बहीण. बैलाकडून? नाही, मल्हारची बहीण, मल्हारच्या अगोदरची. अच्छा. हा. मल्हारच्या आईची मुलगी. बरोबर. आतापर्यंत मार्तंडच्या किती गाय वगैरे झाल्या असतील? आतापर्यंत मार्तंडच्या 65 गायी झाल्यात. 65 गाय झाल्यात. त्याच्यातल्या 4 गायी वेलेल्या आहेत. हा. त्याच्यातली पहिली गाय होती, आपण वाकडला जाऊन घरपोच सेवा दिली होती. विठ्ठल मामा कलाटे यांच्याकडे. त्यांच्याकडे काळी गाई आहे, तिला काळी कालवडच झाली पूर्ण. पहिली मार्तंडची पैदास. त्यानंतर दुसरी पैदास झाली आमचे जीवलग मित्र डॉक्टर संतोष कदम तोंडल. हा. तर त्यांच्या पूर्ण व्हाईट गायीला पूर्ण कपिला कालवड झाली. ते इतके खुश झालते की त्यांच्याकडे कपिला गायच नव्हती. त्यांच्याकडे गायी आहेत भरपूर, पण कपिला गाय नव्हती. अगदी ते नैसर्गिक उपचार केंद्र आहे त्यांच्याकडे. तर त्यांच्यासाठी त्यांना कपिला गाय लागत होती. त्यांनी खूप ठिकाणी बघितली पण त्यांना नाही मिळाली. पण योगायोगाने ह्याच्याकडनं गाय लावली आणि पूर्ण काळी कपिला कालवड झाली त्यांना. मार्तंडचा तरी म्हणजे जास्त काय होतात, खोंड का कालवडी? आता 4 गायी वेले त्याच्यात 3 कालवडीच झालेले आहेत. हा. म्हणजे कालवडीचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. तिसरी गायी आमचे सासवडला एक मित्र आहेत, तर त्यांच्या गायीला पूर्ण काळी कालवड झाली. आणि त्यानंतर आपल्याकडे चौथा आपल्या घरीच खोंड झालाय. हा. खोंड भविष्यात ठेवायचा वगैरे विचार वगैरे काय? हो, बघू आता कसं काय निघतं, काय होतंय पुढे त्याच्यावर अवलंबून आहे. पण तो ह्याच्यापेक्षा डबल तापट आहे. हा. तो दाखवू आपण तुम्हाला. आहे तो आतमध्ये, आणू बाहेर त्याला. चालेल. ह्याचं नाव काय म्हणालात? ह्याचं मार्तंड. आणि तो मल्हार. हा मल्हार. मल्हारच्या किती गाय झाल्यात?
मल्हारच्या 230 गाई झालीत. 230 गाय आणि मार्तनच्या 65. मार्तनच्या 65 झाली. आणि आता आपला हा तिसरा बैल. चल चल बघा. तर ह्या बैलाचं विशेष, हा बैल आता आपण आणलाय 15 दिवस झाले. हा.